नमस्कार. केस गळती व्हिडिओ सीरीजमधील हा 7वा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आज आपण युनानी चिकित्सा पद्धतीत काय सांगितलेलं आहे ते बघूया. या आधी आपण आधुनिक आयुर्वेदीय आणि होमिओपॅथी चिकित्सा बघितलेली आहे. तो यूनानी चिकित्सा जो है वो हर किसी शख्स के मिजाज के हिसाब से होती है. जसं आयुर्वेदामध्ये प्रकृती बघून चिकित्सा करतात. आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ हे 3 तत्व आहे. इथं 4 तत्व आहे. खून, बलगम, पिवळं पित्त आणि काळं पित्त. ठीक आहे. यांच्यामध्ये जर इम्बॅलन्स आलं तर व्याधी उत्पन्न होतात. युनानी चिकित्सा पद्धतीमध्ये हेअर फॉलची कारणे काय सांगितलेली आहेत? तर सगळ्यात पहिलं कारण आहे इम्तिला. इम्तिला म्हणजे शरीरात विषद्रव्याची संचिती होणे. हेअर फॉलिकल्सच्या रूटच्या ठिकाणी विषद्रव्य संचिती होते आणि हेअर फॉल व्हायला लागतो. दुसरं कारण काय? दुसरं कारण आहे हरारत ए मुफरीत म्हणजे एक्सेसिव्ह हीट. शरीरात उष्णता वाढणे. ठीक आहे. पित्त प्रकृतीच्या लोकांना या गोष्टीचा त्रास अधिक जाणवतो. आहे मिजाज ए दिमाग. मिजाज ए दिमाग म्हणजे मेंदूच्या तत्वांमध्ये बिघाड उत्पन्न होणे. आता या चिकित्सा पद्धतीमध्ये सांगितलेली औषधं आपण लक्षात घेऊया. अंड्याचा बलक, अंडे फोडून खूप सारे लोकं लावतात केसांना. इथं आहे रोगन ए बैजा ए मुर्ग. रोगन या शब्दाचा अर्थ आहे ऑइल. ठीक आहे. अंड्याचं पासून बनवलेलं तेल हे केसांच्या मुळांना बळकटी देते आणि याच्यामुळे केस गळती थांबते. जी प्रत खराब झाली असेल, केसांचा पोत बिघडला असेल, तर रोगन ए बादाम, बदामचं तेल आपण केसांना मऊ करण्यासाठी वापरतो आणि रोगन ए कुंजल, तिळाचं तेल हे आपण वापरतो ड्रायनेससाठी. बघा, खूप जुनाट असा हेअर फॉल आहे किंवा मेंटल स्ट्रेस घेतल्यामुळे आपल्याला हेअर फॉल जर होत आहे, तर अशा ठिकाणी आपण माजून फलसफा आणि खमीर ए गावसबान या दोघांपैकी एक औषध वापरू शकतो. एक व्हेरी फेमस, वर्ल्ड फेमस एक औषध आहे युनानी चिकित्सा पद्धतीचं. ते आपण रक्त शुद्धीकरणासाठी वापरतो, साफी म्हणून. तसंच एक आहे सफूफ ए मुकील. या दोघांपैकी एक आपण रक्त प्युरिफिकेशनसाठी वापरू शकतो. या चिकित्सा पद्धतीत उपक्रम काय-काय करता येतात? तर एक दलाख म्हणून उपक्रम आहे, म्हणजे सिद्ध तेलाने मालिश करणे. एक हम्माम म्हणून आहे. हम्मामचा अर्थ आहे सिद्ध स्नान घेणे. ठीक आहे. आणि एक अजून फेमस चिकित्सा पद्धती आहे, ती म्हणजे हिजामा, कपिंग थेरपी. ठीक आहे. हे 3 उपक्रम आपण हेअर फॉलसाठी करू शकतो युनानी चिकित्सा पद्धतीनुसार. आता बघा आहार काय-काय घ्यावा? तर आवळा, दूध, बदाम, त्यानंतर तीळ तेलाचा समावेश असावा, अंड्याचं पिवळं बलक असावं, मनुके खावेत आणि काय-काय घेऊ नये? तर वांगे, वाल, गवार, दही, लिंबू, लोणचं, त्याच्यानंतर आंबवलेले पदार्थ, खारवलेले पदार्थ हे सगळे बंद. या सगळ्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही युनानी चिकित्सा पद्धतीत करत असाल, तर मला नक्की सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अन्य काही गोष्टींचा वापर कसा करावा हेअर फॉलसाठी याची माहिती घेऊया. धन्यवाद.